आणि आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे। पण याच बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समोरच दोन गट आपापसात भिडल्याचं चित्र होतं। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, या बैठकीत नेमकं काय झालं, वादाचं कारण काय होतं? ज्ञानदा, सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय शरद पवार आढावा घेत आहेत। तर मुंबईमधून राष्ट्रवादीतल्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला जागा मिळायला हवी अशा पद्धतीची मागणी केली होती। तो मतदारसंघ नेमका कुठला असावा या विषयावरूनच वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं। काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की ईशान्य मुंबई आपल्याला मतदारसंघ मिळावा, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा आणि यावरूनच या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी होते, यासोबतच मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव या देखील त्या ठिकाणी होत्या आणि त्यांच्यासमोरच हा सगळा गदारोळ पाहायला मिळाला। शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर बाहेर पडताना हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं। आता या सगळ्या वादानंतर नेमका मतदारसंघ कोणता मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र एक गट प्रामुख्यानं ईशान्य मुंबईसाठी, तर दुसरा गट मध्य मुंबईसाठी, दक्षिण मध्य मुंबईसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे। ईशान्य मुंबईमधून जर संजय राऊत निवडणूक लढवणार असतील तर मग आपल्याला त्या मतदारसंघामध्ये लढता येणार नाही असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ही वादावादी पाहायला मिळाली। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।